आज आपण बनवली अगदी चमचमीत हुलग्यांची ही भाजी। रेसिपी अगदी सोपी आहे। कुकरमध्ये तेल घालून जिरं, हिंग, कांदा आणि हळद घालून स्वच्छ धुतलेला हुलगा घालून घेतला आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता यात घालायचं आहे चवीनुसार मीठ। आता शिजण्यासाठी 1.5 ग्लास पाणी मी इथं घातलं आहे। 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला कुकरच्या। याच्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करावं लागेल। त्यासाठी अर्धी वाटी खोबऱ्याची, हे ब्राऊन रंगावर खोबरं परतून घ्यायचे। इथे शिट्ट्या होत आहेत। खोबरं परतून झालं की कांदासुद्धा आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। 4 कांदे मी इथं घेतले। त्यात थोडा लसूण घातला आहे, 1 इंच आल्याचा तुकडा घातला आहे आणि हे सुद्धा छान असं ब्राऊन रंगावर परतून घेतले। तर आधी मी मिक्सरच्या भांड्यातून खोबरं फिरवून घेणार आहे। नंतर मी कांदा आणि कोथिंबीर घालून याला थोडंसं पाणी घालून वाटून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपलं हे वाटण तयार झालं आहे। वाटण एवढं लागलं नाही तरी मी तयार करून ठेवत असते। तर आपल्याला कढईत 5 पळ्या तेल घालून 2 चमचे हे वाटण घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। हुलगा इथं आपला शिजला आहे। तर कुकर उघडून मी बघून घेतले, तर तुम्ही इथं बघू शकता हुलगा छान शिजला आहे। वाटण परतायचं आहे, नंतर कढीपत्ता घालायचा आहे। आता बेसिक मसाले आपल्याला यात घालायचे आहे। तर मी आधी घालणारे मिरची पावडर, ते 1 चमचा मिरची पावडर घातली आहे, 1.5 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळद घातली आहे। छान असं परतून घ्यायचं आहे। लो फ्लेमवर आपल्याला हे 5 मिनटं छान परतून घ्यायचं आहे। तर आता याला छान तेल सुटलं की आता शिजलेला हुलगा यात घालून घेऊया। कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत पाणी घालून घेऊया। 7 ते 8 मिनटं छान लो फ्लेमवर आता याला उकळी येऊ द्यायची। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि मस्त चमचमीत अशी टेस्टी हुलग्याची आपली भाजी तयार आहे। डिटेल रेसिपी पाहण्यासाठी खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलला भेट द्या। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओबरोबर। तोपर्यंत बाय।